ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन ॲक्च्युली करायला गेलेला असतो एक आणि होणार असतं भलतंच. म्हणजे आता अर्जुनला खरं तर आश्रमावरचा स्टे उतरण्यासाठी हे सगळं करण्याची गरज असते. पण आश्रमाचा स्टे उतरण्यासाठी म्हणजे आता स्टे जो उचललाय तो पुन्हा लागण्यासाठी ज्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या असतात त्या फॉर्मॅलिटीजसाठी अर्जुन परवानगी काढणार असतो. ते म्हणजे आश्रमात पूर्णपणे एक दिवस स्पेंड करण्याची आणि इथेच खरी धमाल येणार असते. आता इकडे कोर्टामध्ये जज साहेबांनी सांगितलेलं असतं की हो, आश्रमाचा स्टे आम्ही काढत आहोत. काहीही झालं तरी आश्रमाचा स्टे उठत आहे, कारण हा स्टे फार दिवस ठेवू शकत नाही. महिपत शिकरे यांनी या सगळ्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि ह्या इन्व्हेस्टमेंटला बघता त्यांना या सगळ्यामध्ये खूप मोठं नुकसान होतंय. त्यामुळे हा स्टे उठतोय. महिपत शिकरे टाळ्या वाजवायला लागतो आणि आता खूप खुश होतो. थँक्यू जज साहेब, थँक्यू जज साहेब असं म्हणत जज साहेबांचे पाय पकडून आभार मानायला लागतो. त्यावरती चिडलेला अर्जुन आता सांगायला लागतो, हे तुम्ही इल्लीगल काम करताय. यावरती जज साहेब म्हणतायत, तुम्हाला तुमची बाजू मांडायची आहे ती नीट मांडा, असे माझ्यावरती आरोप करू नका. अर्जुन म्हणतो, मी कुणावरतीही आरोप करत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा जो रूल आहे ते म्हणजे क्राईम सीन जो असतो तो क्राईम सीन केस संपल्याशिवाय मिटवता येत नाही. आणि माननीय जज साहेब, तुम्ही विसरत असाल की हा सगळा क्राईम सीन जो आहे तो या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की हा क्राईम सीन जो आहे या क्राईम सीनवरती आपण अजूनही खुनाची स्टेटमेंट म्हणजे केस क्लोज केलेली नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या खुनाची स्टेटमेंट ही क्लोज करण्याच्या आधी त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरती मग ती खुनाची केस ज्या वेळेला क्लोज होईल त्यावेळेला आपल्याला या सगळ्यामध्ये पुढचं पाऊल उचलता येईल. तोपर्यंत जर तुम्ही क्राईम सीन नष्ट करण्याच्या गोष्टी केल्यात तर या सगळ्यामध्ये हे इल्लीगल होईल. आणि तुम्हाला जर का ही केस सॉल्व करायची आहे तर या स्टे जो उठवलाय तो उठवण्याच्या आधी मला एक दिवस या आश्रमामध्ये घालवायला द्या. मी ही केस सॉल्व करण्याच्या दृष्टीने पुरावे शोधेन. आता महिपत हादरतो, इकडे जज साहेब हादरतात, कारण जज साहेब तर करप्टच असतात. जज साहेबांना या सगळ्यामध्ये आता मात्र कोणत्याही बाबतीत काहीही बोलता येत नसतं आणि जज साहेब आता गडबडतात. त्यावरती अर्जुन म्हणतो, हे जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्ही या सगळ्या न्यायदेवतेचा अपमान करताय असं होईल. कारण क्राईम सीन नष्ट करण्यामध्ये फक्त क्रिमिनलची मदत होते, बाकी काही नाही. आता जज साहेब अर्जुनचं नॉलेज बघतात. अर्जुन एक प्रख्यात वकील असतो आणि त्याला पाठबळ असतं ते म्हणजे रविराजांचं. त्यामुळे जज साहेब थोडेसे गडबडतात. गडबडलेले जज साहेब या सगळ्यामध्ये आता मात्र एक दिवसाची अर्जुनला मुदत देतात. या एक दिवसाच्या मुदतीमध्ये अर्जुनने आश्रमात जायचं, जे काही पुरावे आहेत ते शोधायचे आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशीची लगेचच आता हिअरिंगची तारीख दिली जाते. ही दुसऱ्या दिवशीची हिअरिंगची तारीख दिल्यावरती आता अर्जुनला या सगळ्यामध्ये खूप मोठा पुरावा मिळणार असतो आणि तो पुरावा प्रियाला स्वतः ती तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा असतो. आणि खरं तर अर्जुनला परवानगी मिळाल्यावरती सायली खूप खुश होते. लगेचच अर्जुन आणि सायली आता देवी आईच्या मंदिरात येतात आणि सायली सांगते, खरंच देवी आई तू आमच्या पाठीशी उभी राहिलीस. यावरती अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, मी तुमचा जो विश्वास आहे तो पडू देणार नाही. सायली म्हणते, मला माहिती आहे. आता अर्जुन सांगतो, मी तुम्हाला वचन दिलंय ते वचन मी पाळणार. या एकाच दिवसामध्ये कमाल धमाल होणार आणि आता महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांचा जो काही पडदा आहे तो फार्श केल्याशिवाय मी राहणार नाही असं आता अर्जुनने सायलीला वचन दिलेलं असतं आणि ते वचन अर्जुन पूर्ण करणार असतो. आता मात्र या सगळ्यामध्ये सायलीला न्याय मिळायची वेळ आलेली असते. सायलीला न्याय मिळणार असतो. आता अर्जुन आणि सायली आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आश्रमात जायचं आहे त्या दिवशी सायली अर्जुनला आश्रमात कुठे कुठे काय काय कसं कसं आहे हे सांगण्याची आता मात्र परवानगी देणार असते. या सगळ्यामध्ये कोर्टाने अशी परवानगी दिलेली असते की आश्रमामध्ये जाण्यासाठी ठराविक लोकांनाच परवानगी मिळते. त्यामध्ये एक असतो अर्जुन आणि आता इकडे प्रियाला परवानगी मिळण्याची मागणी केली जाते, पण प्रियाला परवानगी मिळण्याची मागणी फेटाळली जाते. त्यामुळे आता एक प्रकारे बरं होतं की प्रिया आश्रमात येणार नसते. आता या सगळ्यामध्ये सायली अर्जुनच्या इकडे येते आणि अर्जुन सर आश्रमात गेल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ना आश्रमाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ना
ते पहिले पडताळा, म्हणजे ह्या डॉक्युमेंट्सचं ऑक्शन कसं होऊ शकतं आणि याच्यावरती सरकार कसं काय ताबा मिळवू शकतं हे सगळ्यात महत्त्वाचं बघा. कारण मधुभाऊंनी स्वतःच्या पैशांनी हे खरेदी केलेलं आहे, ना हे सरकारचं आहे ना बाकी कुणाचं आहे, ही खाजगी मालमत्ता आहे. मग तिला सरकारने पूर्णपणे सील केलं असलं तरी ऑक्शनमध्ये काढण्याचा अधिकार कुणाला नाही आहे. अर्जुन म्हणतो ही गोष्ट माझ्या पण लक्षात आली, पण त्यासाठी आपल्याला भरभक्कम पुरावे हवेत आणि याच कारणासाठी मी खुनाचा तपासाचं निमित्त काढून खरं तर हे डॉक्युमेंट्सच शोधणार आहे. खुनाचा तपास तर करायचाच आहे, पण तो खुनाचा तपास करण्यासाठी आपल्याला अवधी पाहिजे. हा अवधी मिळण्यासाठी आता मी या केसचे हे कागद मांडून या आश्रमाचा स्टे उलगडणार आहे. असं म्हणत अर्जुन आणि सायली रात्रभर त्या केसला स्टडी करतात, त्या केसवरती अभ्यास करतात आणि कोणते कोणते पुरावे आणायचे, कुठे कुठे मधुभाऊ काय काय ठेवायचे हे सगळं आता मात्र अर्जुन आणि सायली शोधून काढतात. आता आदल्या दिवशी सायलीकडून सगळं लिहून घेतल्यावरती अर्जुन आता मनाशी हे करतो की सायलीने ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या त्या ठिकाणी त्या त्या गोष्टी शोधायचा. इकडे प्रिया गडबडलेली असते आणि इकडे साक्षीला भेटते. साक्षीला ती म्हणते हे बघ, जर आश्रमात काही पुरावे सापडले तर या सगळ्यात तू तर अडकशील, पण मी खोटी साक्ष दिले म्हणून मला पण अडकवशील. यावरती आता इकडे साक्षी म्हणते मूर्ख मुली, खुनाच्या आरोपात मी अडकणार मोठी की तू खोटी साक्ष दिलीस म्हणून तू अडकणारी मोठी? तुला काही अक्कल बिक्कल आहे का ग प्रिया? या सगळ्यात तू मला अडकवती आहेस. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये आपल्याला त्याला कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळू द्यायचा नाहीये. तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये आता मात्र तुझ्या बाबाला म्हणजेच रविराज किल्लेदारला सांग की अर्जुनला तुझी मदत घ्यायला, म्हणजे ज्या ठिकाणी ते घडलं होतं तुला न्यायला सांगायला. यावरती प्रिया म्हणते तू डोक्यावरती पडलेस, एकतर तो शिफारस का करेल, तो तुझ्या बाजूने हे करण्यासाठी शिफारस करेल, तो तुझ्या विरोधातच आहे. आणि दुसरं म्हणजे अर्जुन का या सगळ्यामध्ये मला तिकडे येऊ देईल कुणाचंही ऐकून? तू काय डोक्यावरती पडलेस का? यावरती आता मात्र इकडे सांगायला लागते साक्षी तू प्रयत्न तर करून बघ. आता फायनली तो दिवस उजाडतो. या दिवसामध्ये असं आता पोलिसांना सुद्धा इकडे इन्व्हॉल्व केलं जातं, कारण या सगळ्यामध्ये कोर्टाने आदेश दिलेला असतो की अर्जुन आणि त्यांचे असिस्टंट म्हणजे चैतन्य हे दोघं जण त्या कोर्टामध्ये आता परवानगी मिळवलेली असतात. ते दोघं जण येतात. त्याच वेळेला इकडे आता पोलीस आणि त्यांच्यासोबत 2 माणसं जी आता तिथे कोणता पुरावा मिळेल त्या पुराव्यांचं रेकॉर्डिंग करतील आणि ते पुरावे या सगळ्यामध्ये कोर्टात सादर होतील. अशी सगळी टीम तिकडे पोहोचते. सगळी टीम तिकडे पोहोचल्यावरती मग मात्र अर्जुन या सगळ्यामध्ये सगळी इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात होते. ही सगळी इन्व्हेस्टिगेशन चालू असताना एक एक पैलू आता उलगडत जातात. त्यावेळेला अर्जुन आता ज्या ठिकाणी सांगितलेले असते त्या ठिकाणी सायलीने सगळे डॉक्युमेंट्स काढतो. यावरती पोलीस त्याला विचारतात तुम्ही हे डॉक्युमेंट्स का काढलेत? यावरती आता चैतन्य सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आम्हाला या संदर्भातले काही पुरावे शोधायचे आहेत, म्हणजे खुनाच्या वेळेला जे काही शोधण्यात आलं होतं ते सुद्धा काय होतं हे शोधायचं आहे आणि यासाठी आम्ही या सगळ्यामध्ये हे करणार आहोत. असं म्हणत इकडे आता चैतन्य आणि अर्जुन काहीतरी उडवाउडवीची उत्तर देत सगळे डॉक्युमेंट शोधत असताना काही आता बर्थ सर्टिफिकेटचं वगैरे हे सगळं चैतन्य अर्जुनच्या हातात सापडत. त्यावेळेला पोलीस म्हणतात खरं तर तुम्ही कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय हे डॉक्युमेंट्स घेऊन जाऊ शकत नाही. यावरती अर्जुन म्हणतो हे बघा, हे सगळे जे डॉक्युमेंट्स माझ्या हातामध्ये आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स मी कोर्टातच सादर करणार आहे, याच्यामध्ये कोणतीही दुविधा नाहीये. मी हे सगळं कोर्टात देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, सगळं काही कोर्टात जाईल. असं म्हटल्यावरती आता इकडे कॉन्स्टेबलकडे ते पाहतात आणि म्हणतात ठीक आहे, तुम्ही यांना परवानगी द्या, जे काही आहे ते यांना आता बाहेर नेण्याची परवानगी द्या. आता ही परवानगी मिळाल्यावरती अर्जुन आणि चैतन्य हे आता जवळजवळ तुटूनच पडतात आणि आता जे डॉक्युमेंट्स मिळतील ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आता तिकडून निघण्याचा प्रयत्न करतात. कारण इकडे जर डॉक्युमेंट्स बघत बसले तर या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे जे डॉक्युमेंट्स हवेत ते बाहेर नेणं कठीण होऊन जाईल. कारण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये त्यांना जे हवं असतं ते म्हणजे मधुभाऊंचे खाजगी डॉक्युमेंट्स, पण सोबत सगळे बर्थ सर्टिफिकेट सगळं हे नियतीने त्यांच्या सोबतच पाठवलेलं असतं. आणि आता इथेच खरा खूप मोठा धमाका होणार असतो. हा धमाका आता मात्र एकदम मोठा असतो, कारण या सगळ्यामध्ये
प्रिया तन्वी नाही हे सिद्ध होणार. आता अर्जुन हे डॉक्युमेंट्स घेऊन बाहेर पडणार तितक्यात त्याला प्रिया भेटते. अर्जुन, माझी काही मदत हवे का, म्हणून मी तुला इकडे विचारायला आले होते, असं आश्रमाच्या बाहेरच ती उभी राहून विचारत असते. त्यावरती अर्जुन म्हणतो, मला तुझी मदत का लागेल, तू इथे माझी मदत करण्यासाठी आलेली आहेस की स्वतःचं सत्य शोधण्यासाठी, स्वतःचं सत्य लपवण्यासाठी आलेली आहेस. आता तसं बघायला गेलं तर आपल्यामध्ये काहीही आडपडदा राहिलेला नाहीये. मला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये तू आणि तूच हे सगळं केलेलं आहेस. प्रिया म्हणते, तू कितीही पुरावे शोधलेस ना तरी या महिपत आणि साक्षी यांच्याकडून कोणतेही पुरावे तुला मिळणार नाहीत, कारण त्यांनी तसं काही केलेलंच नाहीये. असं म्हणत खोटारडी प्रिया जितकं खोटं बोलता येईल तितकं खोटं बोलत असते. पण आता अर्जुनच्या हातामध्ये असतात ते म्हणजे पुरावे. आता ते सगळे पुरावे घेऊन अर्जुन एका कॉन्स्टेबलची मदत घेत मधुभाऊंपर्यंत ते सगळे पोहोचव. आता तो कॉन्स्टेबल मधुभाऊंना सगळे पुरावे घेऊन जातो. त्यावरती मधुभाऊंना तो सांगतो की अर्जुन सुभेदार यांनी तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स बघायला सांगितलेत आणि या डॉक्युमेंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही खरेदी केलं होतं किंवा तुम्ही ज्या वेळेला आश्रम कोणत्या ह्याच्यावरती खरेदी केलात ते सगळे डॉक्युमेंट्स शोधून काढायला सांगितलेत किंवा याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा बाजूला काढून तुम्हाला आता अर्जुन सुभेदार हे संध्याकाळी भेटायला येणार आहेत, त्यावेळेला ते डॉक्युमेंट्स तुम्ही द्या, हे खूप असल्यामुळे तुम्हाला तपासायला दिले. असं म्हणत आता ऍक्च्युली या सगळ्यामध्ये मधुभाऊंना हे डॉक्युमेंट देणं हे लिगल नसतं, पण अर्जुनने आपल्या या सगळ्याचा म्हणजे आपल्या पोझिशनचा वापर करत आता हे सगळं कॉन्स्टेबल करून घेतलेलं असतं. कॉन्स्टेबल मधुभाऊंना म्हणतो, तुम्ही एक काम करा, हे सगळे डॉक्युमेंट्स बघा, पण कुणालाही कळलं नाही पाहिजे की या सगळ्यामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट्स आता मात्र माझ्या ताब्यात किंवा मी तुमच्या ताब्यात दिलेत. मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे. आता रात्रभर बसून मधुभाऊ ते डॉक्युमेंट्स पाहतात. त्यातले जे काही लीगल असतात म्हणजे ज्या सगळ्यामध्ये आता मात्र हे आश्रमाची जागा खरेदी केलेली आहे, आश्रमाची जागा खरेदी नाही केली, हे सगळे डॉक्युमेंट्स मधुभाऊ शोधून काढतात. आणि त्याचबरोबर काही सर्टिफिकेट असतात, त्याच्यामध्ये एक सायलीचं बनवलेलं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे ऍक्च्युली बर्थ सर्टिफिकेट म्हणजे ज्या दिवशी ते या आश्रमात आले ते दिवस म्हणजे त्यांचं बर्थ सर्टिफिकेट. असंच बर्थ सर्टिफिकेट बनवलेलं असतं, सायलीचं असतं, प्रियाचं असतं आणि सगळ्यांचं असतं. आता ही बर्थ सर्टिफिकेट सुद्धा मधुभाऊ विचार करतात की मला असं वाटतंय की ही अर्जुन जावई बापूंच्या आपण हातात द्यावी, जेणेकरून त्यांना जर का सायलीसाठी याचा उपयोग होत असेल आणि प्रियाला जर का त्यांना द्यायचं असेल तर ते देतील, असा विचार करत मधुभाऊ ते पण डॉक्युमेंट घेत. आता खऱ्या अर्थाने केसला इथूनच सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हिअरिंगसाठी परत एकदा अर्जुनला आणि आता इकडे सगळ्यांना बोलवलं जातं. मग मात्र मधुभाऊंना भेटून इकडे अर्जुन येतात. अर्जुन आणि सायली आल्यावरती प्रिया हदरते. आता यांना खरंच काहीतरी पुरावा सापडलाय का, कारण अर्जुनच्या तोंडावरती असलेला कॉन्फिडन्स एकदम नेक्स्ट लेवलचा असतो, कारण आपल्याला मधला भाग स्किप करून दाखवलेला असतो की अर्जुनला काय सापडलेलं असतं. अर्जुनला मधुभाऊंनी जे काही डॉक्युमेंट्स दिलेले असतात ते सायली आणि अर्जुनने रात्रभर बसून एकत्र ते पाहिलं असता सगळ्यात महत्त्वाचा खुलासा झालेला असतो की प्रियाचं बर्थ सर्टिफिकेट आणि प्रिया कुठे सापडली ही डिटेल्स आणि तन्वी ही नाही आहे, ही खोटं बोलते हे सिद्ध झालेलं असतं. पण आता कोणत्याही प्रकारचा या सगळ्याचा गाजावाजा न करता, कुठेही बातमी लीक न करता डायरेक्ट कोर्टात ही बातमी लीक करायची आणि अर्जुनचा असा डाव असतो की या कोर्टात ही बातमी लीक केल्यावरती प्रिया ही एकमेव साक्षीदार आहे की ज्याच्यामुळे मधुभाऊ खुनी आहेत हे सिद्ध होतंय. जर प्रियाच खोटारडी निघाली तर या सगळ्यामध्ये कसली केस आणि कसलं काय हे काही होणारच नाही, असा अर्जुनने विचार करत फायनली कोर्टात एंट्री केलेली असते. आता इकडे महिपत विचार करतो, खरंच याला काही सापडलंय का, काय नक्की गोंधळ आहे. महिपत हादरलेला असते. आता जज साहेब म्हणतात, तुम्हाला काही पुरावा सापडलाय का. अर्जुन म्हणतो, हो, एक नाही 2 पुरावे सापडलेत. सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे या ठिकाणी मला सापडलंय ते म्हणजे हे आश्रम मुळातच तुम्ही ऑक्शनला काढू शकत नाही, सरकारची खूप मोठी चूक, कारण हे सगळं मधुभाऊंच्या नावावरती आहे. आणि आता हे ऐकल्यावरती पुढे अर्जुन म्हणतो, आणि या गुन्ह्यातला एकमेव साक्षीदार जो कोणी आहे तो खोटारडा आहे. आता अचानकपणे प्रियावरती गाडी वळल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, हे सगळं सिद्ध करण्यासाठी मी या केसचे विक्टिम मधुकर पाटील यांना बोलवू इच्छितो, असं म्हणत मधुभाऊंची धमाकेदार एंट्री होते. अर्जुनने मधुभाऊंना जे सांगायचंय
ते सांगितलेलं असतं आणि आता मधुभाऊ जे सुटणार असतात त्यामुळे प्रियाचं भांड फुटणार असतं। आता मधुभाऊ डायरेक्ट प्रियावरती आरोप करतात आणि ते म्हणतात मला खरं तर या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, कारण ज्या वेळेला मी जेलमध्ये गेलो तेव्हाच ही रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे हे सत्य बाहेर आलं, पण ते कसं आलं, ते काय आलं हे मला माहीत नव्हतं। पण काल ज्या वेळेला माझ्याकडे हे सगळे सर्टिफिकेट आले त्यानुसार मला समजलेलं आहे की ही तन्वी नाही। असं म्हटल्यावरती अर्जुन आता ते सर्टिफिकेट कोर्टासमोर सादर करतो। कोर्टासमोर सर्टिफिकेट सादर केल्यावरती मुळातच ज्याप्रमाणे प्रियाने सांगितलेलं असतं की मी अशी अशी आश्रमात आले, तशी ती आलेलीच नसते, तिला एका ठिकाणावरून उचललेले गुंडांनी पळवलेलं असतं आणि त्यामुळे ती आता आश्रमात आलेली असते। मधुभाऊनी तो खुलासा करत कोणत्या ठिकाणी प्रिया मिळाली, कोणत्या ह्याच्या खाली मिळाली, तेव्हा मी पोलीस केस केली होती, त्याचे सगळे पुरावे, पोलीस केस केलेले तो FIR सगळं कोर्टात येताच रविराज हादरतात। मधुभाऊ अगदी छाती ठोकपणे दावा करतात की ही तन्वी नाहीये, ही रविराज किल्लेदार यांना फसवती आहे। मग अर्जुन आपले डावपेच खेळतो आणि तो म्हणतो जो साक्षीदार इतका खोटारडा आहे, जो साक्षीदार या सगळ्यामध्ये सगळ्यांना फसवू इच्छितोय, त्या साक्षीदारावरती आपण किती आणि कसा विश्वास ठेवावा हे माननीय जज साहेबांनी सांगावं। रविराज तर पुरते हदरतात। आता या सगळ्यातून प्रियाचं बिंग तर फुटलंय, पण पुढे प्रियाचं काय होणार पाहणं रंजक।